सर्वात प्रथम एकच आहे की हे जे चोर कॉन्ट्रॅक्टर आहेत, भ्रष्टाचारी अधिकारी आहेत, ह्या लोकांच्या भ्रष्टाचाराचा परिणाम म्हणजे हा दिसलेला खड्डा आहे। हा खड्डा तुम्ही दाखवा, हा बाजूला एक खड्डा आहे। आम्ही रात्री 2 तास या ठिकाणी थांबलो, लोकांना मार्गदर्शन केलं। PWD वाले अधिकारी म्हणतात की आम्ही चांगलं काम केलेलं आहे आणि हा खड्डा होऊ नये किंवा रस्ता चांगला राहू म्हणून आम्ही बॅरिकेडिंग करून गेलो होतो। पण हे जवळजवळ 4-5 दिवस बॅरिकेडिंग नाही। इथले आय विटनेस आहेत, त्यांनी आम्हाला भेटून सांगितलं या ठिकाणी गॅसची बाटल्याची वाहन करणारी जी गाडी असते त्या 4-5 बाटले खाली पडले, जर स्फोट झाला असता तर ते कोणाला, जर लोक मेले असते तर कोणाला तुम्ही विचारलं असतं। म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की अधिकारी जे कासार म्हणून आहेत यांच्यावर FIR दाखल करा आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला काय आधी टाका, त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, आम्हाला वचन द्या, थोडं आम्ही सांगितलेलं आहे। नाही, ठेकेदाराला काय, ठेकेदाराला पैसे वाटून बसलेलंच आहे ऑलरेडी, त्यामुळे त्याला काय ते आता काम, आता आम्ही मुद्दा उचलला, आम्ही खड्डे भरून देतो, हे करतो, ते म्हणतात त्याला काहीतरी थातूर मातूर काहीतरी गोष्टी सांगून आम्हाला सांगणार, हा ठीक आहे तुम्ही जावा आम्ही करून घेतो। परंतु पालत्या गाड्यावर पाणी म्हणून एक म्हण आहे, आपण किती पालत्या गाड्यावर पाणी टाकलं तरी पाणी साठत नाही, पाणी खालच्या खाली निघून जातं, हा विषय आहे, दुसरं काय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा। आता मी रात्री पण 2 तास आम्ही थांबलो होतो। रात्री पण आम्ही कासार म्हणून जे इथले इंजिनियर आहेत, जे इथलं काम बघतात साईडचं, त्यांना फोन केला होता। रात्री यांनी फोन अक्षरशः स्विच ऑफ करून झोपून गेले। ठीक आहे, लोकांचं इंदा काळजी नाही, कासार म्हणून अधिकारी आहेत। त्याच्यानंतर आम्ही सकाळी पण या ठिकाणी थांबलो, PWD विभागाचे PWD, आणि इथं दुपारी आल्यानंतर आम्हाला वाटलं की अपेक्षा वाटली होती की या लोकांनी लाजने काजे खड्डे वगैरे भरले असतील, पण यांना लाज नाही, आबरू नाही, मला नाही आबरू, मी कशाला घाबरू, अशी ही म्हण आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये सगळेच कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी सगळेच बरबटलेले आहेत, सामील आहेत। त्याच्यामुळे आम्ही खड्ड्यात बसलेलो आहे आणि आम्हाला माहिती आहे की आम्ही इथून गेलो, आश्वासन दिलं की हे परत काय असंच पालत्या गाड्यावर पाणी होणार आहे, म्हणून आम्ही जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही। मुद्दा हाच आहे की गेल्या 6 महिन्यापासून आम्ही PWDचे अधिकारी, कासारा म्हणून इथं इंजिनियर आहे, PWDचे सगळे या रस्त्याचं काम त्यांच्या अंडरमध्ये येतं। आम्ही त्यांना गेल्या 6 महिन्यापासून सांगतो आहे की या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे, तर तुम्ही इथं व्हिजिट करा आणि या कॉन्ट्रॅक्टरचा मनमानी कारभार चालला आहे तो त्वरित थांबवा, ही गेल्या 6 महिन्यापासून मागणी करतो, पण आमच्या मागणीकडे पूर्णपणे कानाडोळा केला आहे। त्यामुळे आज आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष जगदीश खांडेकर साहेब रात्री इथून पाणी भरलं होतं या खड्ड्यामध्ये, बऱ्याच 2 व्हीलर गाड्या याच्यामध्ये पलटी झाल्या, बऱ्याच महिलांना लागल्या, जखमी झालेत। हे PWDचे अधिकारी या कॉन्ट्रॅक्टरवर पांघरून घालण्याचं काम करत आहेत। एखाद्याचा जीव गेल्यावरच हे जागे होणार आहेत का? नेहमीप्रमाणे तेच आहे, ये रे माझ्या मागल्या, ह्या अगोदर सतर्क का होत नाही? ह्या रस्त्याचं काम जर PWDने हातामध्ये घेतलं, ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिले हे काम, जर त्याचा एक साईड रस्ता पूर्ण झाला आहे तर दुसऱ्या साईडच्या रस्त्याची पण जिम्मेदारी ही त्याचीच आहे। पूर्ण पावसाळा होईपर्यंत खड्डे पडू न देणे, पडले तरी त्वरित बुजवायचे, ही जिम्मेदारी पूर्णपणे त्या कॉन्ट्रॅक्टरची आहे, पण त्याच्याकडे पूर्णपणे काळाडोळा केलेला आहे आणि हे PWDच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला, संगनमत करून भ्रष्टाचार केला, याचं आमचं म्हणणं आहे। आज मैं इस PWD को जाहिर निषेध करता हूँ, क्योंकि वारंवार आम्ही 6 महिने झाले प्रशासनाला वारंवार कळवूनसुद्धा, त्यांना पत्रव्यवहार करूनसुद्धा ते लोक ह्या गोष्टीची दखल घेत नाही। 6 महिने झाले इथं खड्डा पडलेला आहे, हे काम होऊन पण बरेच दिवस झाले, पण हे काम संपल्यानंतर पावसाच्या आधीच हे सुद्धा त्यांचं काम आता पावसाच्या आधी झालं पाहिजे होतं, पण त्यांनी केलं नाही। तसेच आता कॉन्ट्रॅक्टरला विचारले असता कॉन्ट्रॅक्टर बोलतो की आम्हाला RTO कडून परमिशन भेटत नाही, खड्डे बुजवण्यासाठी RTO कडून परमिशन भेटत नाही। पण गेल्या 2 वर्षाआधी इथलेच RTOचे एक अधिकारी आहेत दयाभाई म्हणून, त्यांनी स्वतः एक खड्डा होता तिथे, त्यांनी स्वतः त्यांच्या हाताने तो खड्डा भरला, अशी माहिती आम्हाला कार्यकर्त्यांकडून मिळालेली आहे। जर RTOला परमिशन द्यायची नसेल ते स्वतः कसे काय खड्डे भरतील? यांनी आता त्यांच्याकडे काही मुद्दा नाही म्हणून त्यांनी RTO कडे बोट दाखवलेला आहे, पण हा जो प्रश्न आहे खूप मोठा प्रश्न आहे। यांना फक्त आणि फक्त भ्रष्टाचार कसं व्हायचा आणि आम्हाला कमिशन कसं भेटणार आहे ह्या कामातून, फक्त हे त्यांचं लक्ष असतं। आता आम्ही गेल्या 3 तासापासून आम्ही इथे उभे आहोत। त्यांचे जे अधिकारी आहेत पवार साहेब, आतापर्यंत 3 तास झाले, 10 मिनिटात येतो म्हणून सांगितलं, 3 तास झाले अजून ते अधिकारी इथं जागी येत नाही आहे, म्हणजे त्यांना लोकांची किती काळजी आहे इथं दिसून येते त्यांना। PWD चोर है।
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।